हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपल्या आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर त्याचा टॉपिक जो आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की जो आपला BSc नर्सिंगचा जो कट ऑफ असतो गव्हर्नमेंट कॉलेज ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेज, तर भरपूर विद्यार्थी आता पेपरचे प्रिपरेशन करत आहेत आणि आय होप तुमचं सर्वांचं जे प्रिपरेशन आहे तर ते एकदम बेटर पद्धतीने चालू असणार आहे। तर आजचा आपला बोलण्याचा विषय हा आहे की आपले जे गव्हर्नमेंट कॉलेज असतात तर भरपूर विद्यार्थ्यांना इच्छा असते की त्यांचं ॲडमिशन हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये व्हावं, आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी असतात, ॲव्हरेज स्टुडंट असतात, तर त्यांना वाटतं की एक प्रायव्हेट कॉलेज जरी भेटलं तरी पण आपल्यासाठी सफिशियंट आहे, किंवा जे कॅटेगरीमधले विद्यार्थी असतात त्यांना प्रायव्हेट कॉलेजला फी नसते, किंवा OBC मध्ये जर असेल तर 50% फी असते। त्यानंतर मुलींना आता 100% तर फी मध्ये माफी किंवा फ्री सवलत मुलींना तर भेटतेच आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचं काय असतं की मला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, काही विद्यार्थ्यांचं ठीक आहे प्रायव्हेट भेटलं तरी चालेल। तर आजचा आपला हा जो व्हिडिओ असणार आहे ह्याच टॉपिकवर असणार आहे की BSc नर्सिंगसाठी तुम्हाला कोणतं कॉलेज, तुम्ही आता सर्वजण प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की मला एवढे पर्सेंटेज पडू शकतात, काही जण मॉक टेस्ट वगैरे देत असतील, तर आपण आज याच विषयावर बोलणार आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि तुम्ही पण थोडं एक्झामबद्दल सिरियस व्हाल की आपल्याला एवढे मार्क पडले पाहिजे, आणि जर एवढे मार्क जर पडले तर त्या कंडिशनमध्येच आपल्याला कॉलेज भेटू शकतं। तर ठीक आहे मित्रांनो, तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला जो पेपर असतो तर तो 100 मार्कचा आपला पेपर असतो, ज्यामध्ये आपल्याला असतात 5 विषय आणि प्रत्येक विषयाचे आपल्याला 20 MCQ असतात। तर याचे पर्सेंटाईल काढले जातात आणि पर्सेंटाईल ज्यावेळेस निघतात तर जेवढी विद्यार्थी संख्या असते तर त्या अकॉर्डिंगली तुमचे पर्सेंटाईल कसे निघतात ऑलरेडी आय होप तुम्हाला सर्वांना माहीत असेल, नसेल तर तुम्ही एकदा यूट्यूबवर चेक पण करू शकता की कशा पद्धतीने पर्सेंटाईल काढले जातात। त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, जो आपल्या आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे, तो म्हणजे की कट ऑफ म्हणजे काय असतं आणि कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ असतो। तर मित्रांनो, सर्वात पहिले कट ऑफ काय असतं आपण कन्सेप्ट सर्वात पहिले समजून घेऊ। तर कट ऑफ म्हणजे एक असे मार्क्स असतात किंवा अशा मार्काचा एक विद्यार्थी असतो ज्याचा पर्टिक्युलर कॉलेजमध्ये सर्वात लास्ट नंबर लागलेला आहे। फॉर एक्झाम्पल एक ABC नावाचं कॉलेज आहे आणि ABC कॉलेजमध्ये तुम्हाला 40 इंटेक आहे, म्हणजे तिथे 40 विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटू शकतं। तर तिथं जे 40 सीट आहेत तर त्या पूर्ण 40 सीट कॅटेगरीप्रमाणे डिवाइड केलेल्या जातात। तुमचे जे कॅटेगरीचं जे रिझर्वेशन असेल तर त्या पर्सेंटेज प्रमाणे सर्व रिझर्वेशन हे कॅटेगराईज केलेलं असतं, आणि कॅटेगराईज केल्यानंतर जे आपल्या CET सेल जे असते, CET सेल आपली जे कॅप राऊंड कंडक्ट करते, तर प्रत्येक कॅप राऊंडमध्ये प्रत्येक कॉलेजचा एक कट ऑफ लागत असतो। म्हणजे ABC कॉलेज आहे आणि तिथे 85चा कट ऑफ आहे फॉर एक्झाम्पल। आता 85चा कट ऑफ म्हणजे की तिथं जे ॲडमिशन झाले तर ॲडमिशन मधला जो लास्टचा विद्यार्थी आहे तर त्याचे मार्क 85 आहेत किंवा 85 पर्सेंटेज आहेत, आणि 85च्या खालच्या विद्यार्थ्यांना तिथे फॉर एक्झाम्पल ॲडमिशन मिळालेलं नाही, म्हणजे त्या कॉलेजचा कट ऑफ झालेला आहे 85। असं प्रत्येक राऊंडला कट ऑफ असतो। कॅप राऊंड 1 असतो, कॅप राऊंड 2 असतो, त्यानंतर कॅप राऊंड 3 पण होतो, त्यानंतर आपले मॉकअप राऊंड वगैरे असतात, आणि असे जे 4 किंवा 5 राऊंड सफिशियंटली होतात सर्व कॉलेजचे सीट्स फिल करण्यासाठी। तर हे जे राऊंड्स असतात तर शेवटच्या राऊंडचा आपण जे सर्वात कमी मार्क्सचा किंवा शेवटच्या राऊंडला जे लास्ट ॲडमिशन आहे तर शेवटच्या राऊंडचं लास्ट ॲडमिशन अकॉर्डिंगली मार्क्स आपण त्याच्यामध्ये बघतो, आणि त्या विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल 65 पर्सेंटाईल असतील ज्याचा नंबर त्या पर्टिक्युलर कॉलेजला एकदम शेवटच्या राऊंडमध्ये लागलाय तर त्या कॉलेजचा कट ऑफ झाला 65 पर्सेंटाईल। ठीक आहे, आता कट ऑफचं जर बघितलं तर काही कॉलेजचा कट ऑफ हाय असतो, काही कॉलेजचा कट ऑफ लो असतो। आता हाय असण्याचे काही आपण कारण बघू। तर कट ऑफ हाय असण्याचे कारण म्हणजे कॉलेजचे रेप्युटेशन, जे कॉलेज जुनं आहे, त्यानंतर जे कॉलेजचं रेप्युटेशन चांगलं आहे, जिथे टीचिंग चांगली आहे, जिथं विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे, जिथून मुलांना प्लेसमेंट चांगल्या पद्धतीची भेटते, तर अशा कॉलेजचा कट ऑफ हाय असतो। त्यानंतर जे कॉलेज नवीन चालू झाले, ज्यांची अजूनपर्यंत एवढी पॉप्युलॅरिटी नाही आहे, ज्यांचं अजून एवढं रेप्युटेशन बनलेलं नाही आहे, त्या कॉलेजचं नाव अजून विद्यार्थ्यांच्या तोंडामध्ये नवीन आहे, तर अशा कॉलेजला प्रेफरन्स विद्यार्थी कमी देतात, आणि अल्टिमेटली त्या कॉलेजचा जो कट ऑफ असतो तिथे कमी विद्यार्थी संख्या त्याला अप्रोच करत असते, त्यामुळे तिथला कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ लो असतो। ठीक आहे, तर कट ऑफ हाय असणे आणि कट ऑफ लो असणे हा झाला याच्यामधला डिफरन्स। त्यानंतर आता नेक्स्ट आहे प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज, तर कोणता कट ऑफ हाय असतो। जेन्युइन गोष्ट आहे की आपले जे गव्हर्नमेंट कॉलेज असतात, सरकारी कॉलेज असतात, तर त्यांचा कट ऑफ जो आहे तर त्यांचा कट ऑफ अल्टिमेटली हायच असणार आहे, कारण की गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथे तुम्हाला सर्व सुख सुविधा ह्या फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला तिथं हायर क्वालिटीचं एज्युकेशन भेटणार आहे, कंटिन्युअस कॉलेजच्या ज्या क्लिनिकल पोस्टिंग असतात
सर्व तुम्हाला पोस्टिंग प्रॉपरली भेटणार आहे. तर त्यामुळे जे गव्हर्नमेंट कॉलेज असतं तिथे विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो. जास्त विद्यार्थी आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाय करतात. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असतात 80% 85% अशा विद्यार्थ्यांना पण वाटतं की मे बी अंदाजपंचे माझा नंबर लागू शकतो. तर ते पण विद्यार्थी ज्यावेळेस चॉईस फिलिंग करतात तर गव्हर्नमेंट कॉलेजचे नावं टाकतात. तर ठीक आहे, आता आपण कट ऑफ बघूया जो आपला व्हिडिओचा ॲक्च्युअल टॉपिक आहे. तर मित्रांनो, जे आपलं गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात तर गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्याकडे 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तसं 4च होते पूर्वी, आता एक नवीन कॉलेज यावर्षी शेवटच्या राऊंडमध्ये चालू झाले. तुम्हाला आता हे गव्हर्नमेंट कॉलेज कोणते कोणते आहेत, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज कोणते कोणते आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत, सर्व जी माहिती आहे आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेलच. किंवा आपण जे मागच्या वर्षी जे काउन्सिलिंगचे व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की किती कॉलेजेस आहेत, किती राऊंडला किती नवीन कॉलेजेस येतात. या सर्वबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईलच. तर आपण बोलत होतो की गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ. तर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ सर्व कॅटेगरीसाठी किंवा ओपनसाठी जर असेल, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 99% पेक्षा जास्त मार्क्स हवे असणं इम्पॉर्टंट आहे. आता 99% पेक्षा जास्त किती असू शकतात, मॅक्स टू मॅक्स तर 100% असतात. ठीक आहे, तर मित्रांनो, जे आपले 99% आहेत तर 99% पुढे तुम्हाला मार्क असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की 99.10%, 99.20%, 99.50%. जर तुम्हाला पुणे साईडचे गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल, मुंबई साईडचे गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे ही एक सिलेक्शन लिस्ट आहे जी की कॅप राऊंड 3ची आहे. आणि आता जे रिसेंटली जे ॲडमिशन झाले अकॅडमिक इयर 2024-25 तुम्हाला इथे ह्या सिलेक्शन लिस्टमध्ये दिसेल, पण 2024-25 लिहिलेलं आहे. तर 2024-25ची ही एक सिलेक्शन लिस्ट आहे. आणि याच्यामधून मी जस्ट तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीने तुमचा SML नंबर आणि तुमचे जे मार्क्स आहेत ते मॅटर करतात तुम्हाला कॉलेज मिळवण्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता जे SML नंबर 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 8 आहे, 9 आहे. तर हे जे विद्यार्थी आहेत तर इथे तुम्हाला दिसेल की सर्वांना जे आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज इथे मिळालेले आहेत. GMC नर्सिंग नागपूर, GMC नर्सिंग नागपूर, त्यानंतर BJ नर्सिंग पुणे, त्यानंतर GMC नर्सिंग नागपूर, BJ नर्सिंग पुणे. तर अशा पद्धतीने जे आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात तर गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला तुमचा SML जो आहे तर SML नंबर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स आपल्याकडे जर 250 जर गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट जर आहे तर तुम्हाला 300 ते 350 मॅक्स टू मॅक्स 500 तुमचा SML असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथे बघू शकता की आता इथे 260 नंबर आहे. तर 260 नंबरचा जो स्टुडंट आहे तर 260 नंबरच्या स्टुडंटला पण इथे GMC नर्सिंग नागपूर हे 3ऱ्या राऊंडमध्ये मिळालेले आहे. आणि आपले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात तर ह्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजला जी इंटेक आहे तर ती 50ची इंटेक आहे. जर तुम्हाला ह्या प्रिव्हियस इयरच्या ज्या सिलेक्शन लिस्ट जर लागत असतील तर आपल्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर ह्या सर्व सिलेक्शन लिस्ट तिथे अवेलेबल आहेत. त्यानंतर आता आपण बघू की प्रायव्हेट कॉलेजेस. आता प्रायव्हेट कॉलेजेस जरी बघितलं तरी जे रेप्युटेशन हायर रेप्युटेशनचे प्रायव्हेट कॉलेजेस असतात, फॉर एक्झाम्पल पुणे साईड झालं, मुंबई साईड झालं, नाशिक साईड झालं, ह्या ज्या मोठ्या सिटीज आहेत आपल्याकडे, त्यानंतर काही लातूर पण झालं, लातूर साईडचे जे काही रेप्युटेड जे कॉलेजेस आहेत, नागपूर साईडचे झाले, तर अशा कॉलेजचा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ सुद्धा हा खूप हायर जातो. ठीक आहे मित्रांनो, तर 95%, 90% पर्यंत काही भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर तिथला कट ऑफ हा 90 ते 95% पर्यंत असतो. आणि जे काही नवीन कॉलेजेस येतात तर नवीन कॉलेजेस प्रत्येक राऊंडमध्ये ॲड होत असतात. तर ते जे कॉलेजेस आहेत तर त्या नवीन कॉलेजेसचा जो कट ऑफ असतो तर तो कधी कधी मॅक्स टू मॅक्स एकदम कमी जर झाला तर मिनिमम कट ऑफ आपला हा 50% किंवा 60% पर्यंत येऊ शकतो. तर तुम्हाला जर 100% शुअर जर ॲडमिशन जर पाहिजे जर असेल तर मित्रांनो, तुम्हाला जे तुमचे पर्सेंटाईल आहेत आणि जर तुम्हाला चांगलं कॉलेज पण पाहिजे आहे तर तुम्हाला 80% म्हणजे 80%च्या पुढं पर्सेंटाईल मिळवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 80%च्या पुढे जर मार्क जर मिळाले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कॉलेज, जसं कॉलेज तुमच्या मनामध्ये होतं की जिथे टीचिंग चांगली आहे, क्लिनिकल पोस्टिंग्स वगैरे आहेत, तर असं कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 80%च्या वरती मार्क असणं गरजेचं आहे. आणि जर त्याच्यापेक्षा खाली जर मार्क जर पडले तुम्हाला 60% पर्यंत जर असतील, स्टील टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. तुमचं ॲडमिशन त्या कंडिशनमध्ये पण होऊ शकतं. फक्त तुम्हाला कॉलेजच्या कंडिशननुसार थोडं कॉम्प्रोमाइज करावं त्या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा आपला जो कट ऑफ आहे तर तो गव्हर्नमेंट कॉलेजचा असतो 99%च्या पुढे. आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात तर प्रायव्हेट कॉलेजेसचा त्या कॉलेजच्या रेप्युटेशनवर आणि त्या कॉलेजेसला किती दिवस झाले तर त्याच्यावर ते गोष्ट डिपेंड असते.
ठीक आहे. तर प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जर बघायचा झालं, नवीन कॉलेजेस जे असे आहेत तर त्यांचं 65 ते 70% पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो. आणि जे कॉलेज जुने आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस जुने आहेत, त्यांचं रिप्युटेशन चांगलं आहे, तर त्यांचा 85, 80, 95 अशा पद्धतीने कट ऑफ त्या ठिकाणी लागत असतो. तर आता मित्रांनो, आय होप तुम्हाला समजलंय की कशा पद्धतीने आपला कट ऑफ असतो, कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ पाहिजे आहे. तर तुम्हाला आता जे तुम्ही ड्रीम कॉलेज आहे तुमचा विचार केलेला आहे, एकदा त्या कॉलेजचं रिप्युटेशन बघा, त्या कॉलेजला किती दिवस झाले ते बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या कॉलेजचा कट ऑफ एवढा जाऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यानंतर एक नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे हा जो कट ऑफ आहे, तर कट ऑफ आपण कशा पद्धतीने कॉलेजचा चेक करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ABC कॉलेज तुम्ही निवडलेलं आहे की मला हे कॉलेज मला बेटर वाटते, माझ्या घरापासून जवळ आहे, तिथं हॉस्टेल फॅसिलिटी चांगली आहे, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कोणतरी तुमचा फ्रेंड वगैरे आहे, तो म्हणतोय की बाबा माझ्या कॉलेजला ॲडमिशन घे. जर तुम्ही कॉलेज आता जर फिक्स केलेलं जर असेल आणि तुम्हाला त्या कॉलेजवर कट ऑफ जर माहिती नसेल, तर एक सिंपल ट्रिक सांगतो मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे गुगलवरती जाऊन, आणि त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ऑफिशियल वेबसाईटमध्ये जायचं आहे. आणि ऑफिशियल वेबसाईटमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे ऑप्शन असतं, ऑप्शनमध्ये तुम्ही एक ॲडमिशनचा ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जो लास्ट इयरचा कट ऑफ आहे, कोणत्या राऊंडचा किती कट ऑफ आहे, स्टील मॉपअप राऊंड आणि जो आपला मॅनेजमेंटचा राऊंड असतो, तर तिथपर्यंत तुम्हाला सर्व राऊंडचे कट ऑफ हे समजतील. अल्टिमेटली तुम्हाला त्या कॉलेजला किती कट ऑफ लागले हे समजून जाईल. जर तुम्हाला कट ऑफ जर पाहायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली गुगलवरती जाऊन अशा पद्धतीने कट ऑफ चेक करू शकता. तर मित्रांनो, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना समजलाय आणि एक्झाम किती इम्पॉर्टंट आहे आणि किती मार्क्स पडणं किंवा किती पर्सेंटेज पडणं इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला सर्वांना आय होप समजलंच असेल. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ॲडमिशनबद्दल येणाऱ्या नवीन अपडेट्स आणि पूर्ण प्रॉपर एकदम सोप्या भाषेत माहिती ॲज वेल ॲज तुम्हाला सर्व जे लास्ट इयरपर्यंत BSc नर्सिंगच्या लास्ट इयरपर्यंत लागणारे जे लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, सर्व असाइनमेंट्स वगैरे असतील, आपल्या चॅनलच्या थ्रू आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या थ्रू सर्व मिळणार आहे. जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलेला जर नसेल तर 2025चे जे नवीन विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी एक नवीन ग्रुप आपण ओपन केला आहे आणि त्या ग्रुपची जी लिंक आहे तर ती लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही तिथं जाऊन ती लिंक एकदा बघा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही ऑलवेज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता आणि नर्सिंगमध्ये येणारे नवनवीन अपडेट्स सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.